जय श्रीराम. सर्व शेतकरी पशुपालकांचं आज रुद्र डेअरी फार्मवरती सहर्ष स्वागत आहे. आज आपल्या फार्मवरती 2 गाड्या उतरल्या होत्या काल गुढीपाडव्यानिमित्त. तर त्यातल्या काही गायी विक्री झालेल्या आहेत, काही गायी आज शिल्लक आहेत. तर आपण प्रत्येक गायीची एक एक करून माहिती घेऊ. फार्मवरची 1 नंबरची गायी आहे, प्युअर भावनगर ब्रीड लाईनमध्ये, एकदम मोठ्या मापाची. हिची दूध कॅपॅसिटी 14 ते 16 लिटरपर्यंत आहे. एकदम शांत स्वभावाची आहे आणि एकदम खूप मोठ्या मापाची गाय, एकदम शांत आहे. अजून वेळेला एक 10 ते 12 दिवस वेळ आहे. हिची सांगायला किंमत 1 लाख आहे, पण फायनल व्यवहार हिचा 91,000 रुपयाला होईल. आमची 2 नंबरची गाई आहे, दुसऱ्या व्यताला खाली व्हायला आहे. अजून हिला एक 8 ते 10 दिवस वेळ आहे, दुसऱ्यांदा आहे खाली व्हायला. हिची दूध कॅपॅसिटी 10 ते 12 लिटरपर्यंत राहील. एकदम शांत स्वभावाची आहे. हिची किंमत सांगायला 60-65 हजार रुपये, फायनल व्यवहार हिचा 58,000 रुपयाला होईल. त्या फार्मवरची 3 नंबरची गाई आहे, अजून दुसऱ्या व्यताला आहे. अजून हिला एक 10 ते 12 दिवस वेळ आहे खाली व्हायला. एकदम शांत स्वभावाची. हिची किंमत सांगायला 60-65 हजार रुपये, पण 55,000 रुपयाला हिचं फायनल व्यवहार होईल. दूध कॅपॅसिटीची 10 ते 12 लिटरपर्यंत राहील. ही आपल्या फार्मवरची 4 नंबरची गाई आहे, पहिल्याच व्यताला आहे. अजून हिला एक 8 दिवस वेळ आहे. हे मागच्या व्हिडिओत पण होती आपल्या, त्यावेळेस हिला थोडा टाईम होता, पण आता जवळ आलेली आहे. एक 8 दिवस वेळ आहे. त्याचा कासेचा आकार बघू शकता. आता पूर्ण कास सोडलेली तिने खाली. तर हिची किंमत सांगायला 60-65 हजार रुपये, पण 55,000 रुपयाला हिचं फायनल व्यवहार होईल. पहिल्याच व्यताला आहे. दूध कॅपॅसिटीची आता पहिल्या व्यताला असल्यामुळं 8 ते 10 लिटरपर्यंत राहील. ही आपल्या फार्मवरची 5 नंबरची गाई आहे, गाभणमध्ये. अजून एक 12 ते 15 दिवस वेळ आहे खाली व्हायला. एकदम शांत स्वभावाची आहे आणि एकदम मोठ्या मापाची आहे. दूध कॅपॅसिटी ती 14 ते 15 लिटरपर्यंत राहील. दुसऱ्याच व्यताला आहे. एकदम शांत स्वभाव आहे. प्युअर भावनगर ब्रीड लाईनमध्ये. कानाची साईज, माथा, शिंग बघू शकता. हिची किंमत सांगायला 80-85 हजार रुपये, पण 75,000 रुपयाला फायनल व्यवहार होईल. आपल्या फार्मची 6 नंबरची गाई आहे, वेलेली आहे. आज हिला 3रा दिवस आहे खाली झालेला. हिला खाली कारवड आहे. हिला आता चालू दूध 3-3.5 लिटर एका टायमाला चिक चालू आहे. दूध कॅपॅसिटीची 10-12 लिटरपर्यंत राहील. ताजी वेलेली आहे. हिची सांगायला किंमत 70-75 हजार रुपये, पण 65,000 रुपयाला फायनल व्यवहार होईल. प्युअर भावनगर ब्रीड लाईनमध्ये आणि खाली काबऱ्या कलरची कारवड झालेली आहे. लाल काबऱ्या कलरमध्ये कारवड आहे. 7 नंबरची गाई आहे, वेलेली आहे. खाली याला कारवड आहे. आज सकाळीच गाडीतून आलेली आहे, त्याच्यामुळे पाख्यावर नाही आहे. 2 गाया पिकअपने आल्या होत्या. हिची किंमत सांगायला 60-65 हजार रुपये, पण एक 51,000 रुपयाला हिचं फायनल व्यवहार होईल. आत्ता हिला चालू दूध 4-4.5 लिटर एका टायमाला दूध चालू आहे. एक 4 दिवस झाले वेलेली, खाली कारवड आहे. आपल्या फार्मची 8 नंबरची गाय गाभणमध्ये. अजून एक 4-5 दिवस वेळ आहे खाली व्हायला. हिची दूध कॅपॅसिटी 10 ते 12 लिटरपर्यंत राहील. प्युअरमध्ये. हिची सांगायला किंमत 60-65 हजार रुपये, पण 55,000 रुपयाला फायनल व्यवहार होईल. हे आपल्या फार्मच्या 9 नंबरची गाई आहे. ही विक्री झालेली आहे, आत्ता पुण्याला दिली. वेलेली आहे गाई, खाली कारवड आहे हिला. पहिल्याच व्यताला खाली झालेली गाई आहे. ही आपल्या फार्मवरची 10 नंबरची गाई आहे, गाभणमध्ये. पहिल्याच व्यताला आहे, 4 दात. ही पण एक पालघरला विक्री झालेली गाई आहे. 61,000 रुपयाचा व्यवहार झाला आहे. ही आपल्या फार्मवरची 11 नंबरची गाई आहे, 8 महिने गाभण आहे. 1 महिना वेळ आहे अजून खाली व्हायला. एकदम मोठ्या मध्ये आणि ब्रीड लाईनमध्ये, एकदम भारी प्युअरमध्ये. दूध कॅपॅसिटीची 12 ते 13 लिटरपर्यंत राहील. अजून 1 महिना वेळ आहे. 1 महिना वेळ असल्यामुळं हिची किंमत सांगायला 60-65 हजार रुपये, पण 55,000 रुपयाला फायनल व्यवहार होईल. एकदम मोठ्या मापाची आहे आणि प्युअरमध्ये, एकदम शांत स्वभावाची आहे. आपण पाहिलं जेवढ्या गाय तेवढ्या सगळ्यांची किंमत आणि माहिती तुम्हाला दिलेली आहे. जर कोणाला गाय पाहिजे असेल तर दिलेल्या नंबर ते संपर्क करा आणि आपला गिरप्रेमी या यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी फॉलो आणि सबस्क्राईब करा. जय श्रीराम. धन्यवाद.